नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत अखंड श्रद्धा, भक्ती आणि चमत्कारांनी भरलेली श्री स्वामी समर्थाची गाथा. स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. त्यांचा वास गाणगापूर, अक्कलकोट या पवित्र भूमीत झाला. स्वामी हे फक्त संत नव्हते, तर चालते बोलते परमेश्वर होते. ते नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ बालपणापासूनच अद्भुत गुणांनी संपन्न होते. त्यांनी संसाराच्या मोहातून स्वतःला दूर केले आणि भक्तासाठी जीवन समर्पित केले. अनेक भक्त आयुष्यात हरलेले असताना स्वामीच्या एका शब्दाने उभे राहिले. एक गोष्ट सांगते. एक गरीब शेतकरी सर्व काही गमावून बसला होता. तो स्वामीच्या चरणी आला. स्वामी फक्त हसले आणि म्हणाले, जा, तुझं भलं होईल. काही दिवसातच त्या शेतकऱ्याचं आयुष्य बदललं. हीच स्वामीची लीला. स्वामी समर्थ कधीही ऐश्वर्याच्या मागे धावले नाही. ते साधेपण आणि भक्ती यांचे आदर्श होते. स्वामीच्या नजरेत गरीब आणि श्रीमंत असा भेद नव्हता. जिथे श्रद्धा होती तिथे कृपा नक्की होती. ते नेहमी भक्तांना सांगत, भक्ती म्हणजे मागणं नाही, भक्ती म्हणजे समर्पण. एक भक्त अक्कलकोटमध्ये आला, ज्याला मोठा व्यावसायिक अपयश आले होते. स्वामी समर्थ यांनी त्याला मार्ग दाखवला. त्याच्या मनातील भीती आणि निराशा निघून गेली. अनेक भक्तांनी अनुभव सांगितला की स्वामीच्या उपस्थितीत एक शब्दही चमत्कार घडवतो. हे दाखवते की स्वामी समर्थ फक्त इतिहासाचे पात्र नव्हते, तर जिवंत मार्गदर्शक आहेत. आजही स्वामी समर्थ भक्ताच्या हृदयात आहेत. श्रद्धा असो किंवा भक्ती, जे मनापासून स्वामीची सेवा करतात त्यांना असीम कृपा मिळते. भक्तीमुळे मन शांत होते, आयुष्यात संतुलन येते. तुम्ही जे काही संकटात आहात ते स्वामींना सांगा. मनापासून हाक मारा, कारण स्वामी आजही जिवंत आहेत, श्रद्धेच्या रूपात, विश्वासाच्या रूपात. स्वामी समर्थाचे जीवन आपल्याला शिकवते, भक्ती आणि समर्पण सर्वोच्च आहे. भीती आणि मोहाला सोडून द्या. सतत साधना आणि श्रद्धा ठेवून जीवन जगा. जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच स्वामीबद्दलच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. आणि तुमचा अनुभव आणि तुमचं दुःख मला नक्की सांगा. आपण सगळे प्रार्थना करूया स्वामीकडे. श्री स्वामी समर्थ.